सावधान, आता ढाबा हॉटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढावी लागणार। अहिल्यानगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या 4 महिन्यात ढाबे व हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्या 274 जणांविरोधात गुन्हा दाखल केले असून त्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे। हॉटेल व ढाब्यांवर दारू पिणे तळीरामांना चांगलेच महागात पडले आहे। जिल्ह्यातून जाणारे महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांच्या बाजूला हॉटेल व ढाबे मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत। या ढाब्यांवर बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विकली जात असून जिल्हा पोलीस दलाकडूनही अशा हॉटेल्सची तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल व ढाबे चालवणाऱ्यांचे धाबे दण आणलेत। राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या 4 महिन्यात विविध हॉटेल ढाब्यांवर दारू पिणाऱ्या 274 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत। गावोगावी हॉटेल ढाबे सुरू आहेत। या हॉटेलमधून गावठी हातभट्टीची दारू विकली जात असून अशा हॉटेलची तपासणी करत दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे। दारू पिणाऱ्यांसोबतच हॉटेल ढाबे मालकांवरही गुन्हे दाखल होत आहेत। या चहर महिन्यात तळीरामांसोबतच 962 मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 955 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता ढाबा हॉटेलात दारू प्याल तर कोर्टाची पायरी चढावी लागणार हे नक्की।